या ठिकाणी आपण ह्या ज्या आकृतीमध्ये बघणार आहोत, या आकृतीमध्ये आता आपण शेळीच्या दातांची रचना कशा प्रकारची असते ती आपण ह्या आकृतीमध्ये बघणार आहोत। जन्मताच शेळीमध्ये अशा प्रकारे दुधाचे 6 दात या ठिकाणी असतात। आकृतीमध्ये अशा प्रकारचे 6 दुधाचे दात या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत। म्हणजे ज्यावेळेस त्या शेळीचा या ठिकाणी बकरू म्हणतात त्याचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला जन्मताच या ठिकाणी 6 दात दुधाचे येत असतात। नंतर पुढच्या ह्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की साधारणतः 15 दिवसाची त्याची वाढ झाल्यानंतर 15 दिवसानंतर त्या शेळीच्या जे बकरू असतं त्याच्यामध्ये साधारणतः या ठिकाणी अजून 2 दात या ठिकाणी दुधाचे वाढतात आणि असे एकूण 8 दुधाचे दात या ठिकाणी होत असतात। म्हणजे साधारणतः शेवटपर्यंत या ठिकाणी दुधाचे 8च दात असतात आणि ही जी स्थिती आहे ही त्या ठिकाणी 15 दिवसानंतर त्याच्या या ठिकाणी शरीरामध्ये प्रतोंडामध्ये या ठिकाणी दातांची रचना आपल्याला पाहायला मिळते। नंतर 21 दिवसानंतर या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की साधारणतः ह्या आकृतीमध्ये 2 दुधाचे जे दात आहेत ते पडले आहेत आणि 2 कायमचे जे दात आहेत, परमनंट जे टीथ आहेत, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळेस दुधाचे 2 दात पडून कायमचे 2 दात ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याचं वय साधारणतः 21 दिवसाचं असतं। म्हणजे 21 दिवसानंतर अशा प्रकारची या ठिकाणी त्याच्या दातांची रचना या ठिकाणी शेळीमध्ये ही पाहायला आपल्याला मिळते। म्हणजे इथे कायमचे 2 दात असतात आणि मिल्क जे टीथ आहेत, म्हणजे दुधाचे जे एकूण जे दात आहेत ते हे 6 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। नंतर जसजसं या ठिकाणी त्या शेळीचं वय वाढत जातं तसतसं आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की इथे ह्या आकृतीमध्ये परत या ठिकाणी 2 दुधाचे दात पडून नंतर 2 ह्या बाजूला आणि 1 ह्या बाजूला आणि 1 ह्या बाजूला अशा प्रकारचं या ठिकाणी कायमचे दात आलेले असतात आणि हे जे कायमचे जे दात आहेत हे एकूण 4 होतात आणि म्हणून अशी स्थिती ज्यावेळेस दातांची त्या शेळीमध्ये होत असते त्यावेळेस साधारणतः ती 31 दिवसानंतर 30 दिवसानंतर अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी येते। म्हणजे 30 दिवसाचं तिचं वय झालं असं आपल्याला या दातांवरून सांगता येऊ शकतं। म्हणजे 30 दिवसामध्ये एकूण 4 दुधाचे दात असतात आणि 4 या ठिकाणी कायमचे दात या शेळीमध्ये पाहायला मिळतात। नंतर वय जसं तिचं वाढत जातं त्यावेळेस आपल्याला पाहता येईल की फक्त इथे पहिल्या आकृतीमध्ये आपण जे बघितलं त्यातले 2 दुधाचे दात कमी होतात बाजूचे आणि त्या ठिकाणी परत कायमचे दात येतात। असे एकूण कायमचे जे दात आहेत 1 2 3 4 5 आणि 6 कायमचे दात येतात आणि नंतर 2 फक्त दुधाचे दात राहतात। अशी ज्यावेळेस स्थिती येते त्यावेळेस त्या शेळीचं वय साधारणतः 2 ते 3 वर्ष असतं। म्हणून 6 दाती ज्यावेळेस शेळी होते त्यावेळेस आपण समजायचं की तिचे वय जे आहे ते 2 ते 3 वर्षाचं आहे। नंतर आपल्याला हे कायमचे दुधाचे जे 2 दात आहेत ते परत या ठिकाणी पुढे वय जसं वाढत जातं त्यावेळेस ते पडतात। नंतर अशा प्रकारे या शेवटच्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की संपूर्ण दुधाचे दात पडून या ठिकाणी परमनंट टीथ म्हणजे कायमचे या ठिकाणी 8 दात यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस शेळीमध्ये अशा प्रकारचे कायमचे 8 दात येतात त्यावेळेस तिचं वय साधारणतः हे 3 ते 4 वर्ष समजायचं असतं। म्हणजे 3 ते 4 वर्षानंतर या ठिकाणी संपूर्ण कायमचे दात या ठिकाणी शेळीला येत असतात आणि साधारणतः हे जे दात आहेत हे साधारणतः शेळीचं वय, शेळी किंवा मेंढी यांचे जे वय आहे साधारणतः हे 15 वर्षापर्यंत असतं आणि त्यापर्यंत हे जे दात आहेत हे त्या ठिकाणी त्या शेळीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शेळीचं सुद्धा या ठिकाणी दातांवरून त्याचं जे वय आहे ते वय हे आपल्याला ठरवता येऊ शकतं। धन्यवाद।